तर सध्या एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे। जैन समाजानं आंदोलन अखेर मागे घेतलेलं आहे। मोठ्या संख्येनं जैन समाज इकडे दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये पोहोचलेला होता। तिथली ताडपत्री त्यांनी हटवण्याचा प्रयत्न केला। मोठ्या संख्येनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। असंख्य जैन बांधव या परिसरात दाखल झाले होते, पण हे आंदोलन त्यांनी अखेर मागे घेतलेलं आहे। जैन आंदोलकांनी अडवलेली वाहतूक देखील आता सुरळीत झालेली आहे। जैन समाजाचं आंदोलन अखेर स्थगित झालेलं आहे। कबूतरखाने हटवण्यासंदर्भात किंवा कबूतरखाने बंद करण्याविरोधात हे सगळे जैन समाजाचे लोक एकवटलेले होते। एकत्र येत घोषणाबाजी करत या सगळ्या कबूतरांना अन्नधान्य मिळालं पाहिजे, दाणापाणी मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी हे आंदोलन केलं होतं। ही ताडपत्री हटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, अखेर आंदोलन मागे घेतलं गेलेलं आहे, काय परिस्थिती आहे सध्या कबूतरखाना परिसरात? नक्कीच जवळपास तासाभरानंतर हे आंदोलन संपूर्णपणे मागे घेण्यात आलेलं आहे। आपण सध्या कबूतरखाना परिसरातच आहोत आणि आपण जर बघितलं तर जे काही आंदोलनकर्ते इथे जमलेले होते शेकडोंच्या संख्येने, त्यांना खरं तर आता हटवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना विनंती केली, जे जैन बांधव होते त्यांच्याच हातात खरं तर पोलिसांनी त्यांचा जो माईक होता तो सोपवला आणि त्यांनी विनंती केल्यानंतर आपण बघतोय की सगळे आंदोलक हे आता इकडून बाजूला झालेले आहेत। काही थोडे आंदोलक इकडे शिल्लक आहेत आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो इकडे वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। गेल्या जवळपास तासभरापासून इकडे आंदोलन सुरू होतं। जे काही कबूतरखाने बंद करण्यात आलेले होते, अचानक त्यामध्ये जैन बांधवांमध्ये मोठा खरं तर असंतोष होता आणि त्यासाठी आज आंदोलनाची हाक देखील देण्यात आली होती। त्या आंदोलनासाठी जैन मुनी देखील इथे दाखल झाले होते। मात्र ऐन वेळेला असं जाहीर करण्यात आलं की आंदोलन रद्द करण्यात आलेलं आहे, मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र 10 वाजता ठरल्याप्रमाणे जैन बांधव इथे जमले, पोस्टर्स वगैरे घेऊन इथे जमले आणि त्यानंतर एक मोठं आंदोलन खरं तर इकडे उभं राहिलं। शेकडोंच्या संख्येने जैन बांधवांनी रस्ता अडवून धरलेला होता। जी ताडपत्री दादर कबूतरखान्यावरती घालण्यात आली होती, ज्यामुळे कबुतरांना खाद्य घालण्यास अडचण होत होती, ती लोकांनी हटवली आणि कबुतरांना खाद्य घालण्यास सुरुवात केली। जवळपास तासभर हा रस्ता अडवून ठेवण्यात आलेला होता आणि अखेर आपण बघतोय की आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून आपण बघतोय की दंगल नियंत्रण पथक जे आहे पोलिसांचं ते दाखल झालेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त इकडे खरं तर ठेवण्यात आलेला आहे। सुरुवातीला एवढं मोठं आंदोलन याची खरं तर पोलिसांना देखील याची कल्पना नव्हती, मात्र अतिशय मोठं इथे आंदोलन